नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न संख्यांच्या कमी जास्तपणाबद्दल किंवा लहान मोठेपणाबद्दल आहेत. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया. तर पहिला प्रश्न आपल्याला काय विचारतोय, IPL सामन्यातील प्रेक्षकांची उपस्थिती. आता बघा इथे प्रश्न विचारलाय की 2 IPL संघ त्यांच्या अलीकडील सामन्यांना उपस्थित असलेल्या चाहत्यांच्या संख्येची तुलना करत आहेत आणि इथे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे 2 संघ आहेत. आणि तुम्ही बघा मुंबई इंडियन्सच्या सामन्याला किती प्रेक्षक आले होते किंवा किती चाहते आले होते, 12,896 आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या सामन्याला 12,901 इतके चाहते आले होते. तर कोणत्या संघाच्या सामन्याला जास्त चाहते उपस्थित होते असं आपल्याला विचारलेलं आहे आणि 2 पर्याय दिले आहेत, मुंबई इंडियन्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. आता बघा मुंबई इंडियन्सच्या सामन्याला किती चाहते आले होते, तर ते होते 12,896 आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सामन्याला होते 12,901. आता या 2 संख्या आपण इथे लिहून घेतलेल्या आहेत. आता आपण यातील एक एक स्थान बघूया, म्हणजेच आपण प्रत्येक स्थानाच्या किमती बघूया आणि त्याची स्थानिक किमतीवरून ठरवूया की कुठली किंमत ही अधिक मोठी आहे. चला, तर इथे आपल्याकडे दशहजार स्थानावरती आहे 1, इथे सुद्धा आहे 1. इथे आपल्याकडे हजार स्थानावरती आहे 2, इथे सुद्धा आहे 2. आणि इथे शतक स्थानावरती आहे 8 आणि इथे आहे 9. म्हणजेच या 2 संख्यांपैकी ही संख्या मोठी आहे आणि आपण या चिन्हाचा उपयोग करून दर्शवलेला आहे की ही संख्या मोठी आहे. आणि म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू यांच्या सामन्याला जास्त चाहते उपस्थित होते. आता हा प्रश्न सोडवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण संख्यांची तुलना करताना नेहमी त्याच्या सगळ्यात मोठ्या अंकापासून किंवा मोठ्या स्थानिक किमतीपासून सुरुवात करतो. आपण जर इथे एकक स्थानापासून सुरुवात केली असती तर आपल्याला असं वाटलं असतं की अरे हा 6 तर या 1 पेक्षा मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे की काय. नाही, तर असं नसतं. कारण आपल्याला पूर्ण संख्या बघावी लागते आणि हे बघावं लागतं की त्याच्या ज्या सगळ्यात मोठ्या संख्या आहेत किंवा सगळ्यात मोठ्या स्थानिक किमती आहेत त्यांमध्ये काय नक्की फरक आहे. आणि त्याच प्रकारे इथे आपल्याला कळलेलं आहे की शतक स्थानची संख्या ही इथे अधिक मोठी आहे, त्यामुळे ही संख्या ही जास्त मोठी आहे. तर आता आपण इथे अशाच प्रकारे अजून एक प्रश्न बघूया. तर इथे प्रश्न दुसरा आपल्याला विचारतो आहे की वन्यजीव अभयारण्यातील प्राण्यांचे वजन. आणि इथे दिलेलं आहे की खालील तक्ता वन्यजीव अभयारण्यातील 3 प्राण्यांचे वजन दर्शवतो. आता इथे प्राणी आहे आणि इथे वजन kg म्हणजेच किलोग्रॅम मध्ये लिहिलेलं आहे. तर इथे पहिला प्राणी आहे भारतीय गेंडा आणि त्याचं वजन आहे 2190 किलो. दुसरं आहे म्हैस आणि तिचं वजन आहे 2208 किलो. आणि हे आहे आशियाई हत्तीचं पिल्लू आणि त्याचं वजन आहे 2200 किलो. आता इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की प्राण्यांची त्यांच्या वजनानुसार लहानाकडून मोठ्या संख्येकडे चढत्या क्रमाने मांडणी करा. म्हणजेच मी जर या तिघांना नंबर्स दिले किंवा या तिघांना संख्या दिल्या, ते म्हणजे हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा, तर आपल्याला यांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे लहानाकडून मोठ्याकडे. आणि इथे लिहिलेलं आहे की सर्वात कमी वजनाचा प्राणी यादीत सर्वात वर असावा. तर आपल्याला याची पुन्हा एकदा यादी बनवायची आहे. तर मला सांगा या तिघांमधला सगळ्यात हलका किंवा सगळ्यात कमी वजनाचा प्राणी कुठला. आपण ते या संख्यांच्या पद्धतीने समजून घेऊया. तर मला सांगा, आपल्याला जेव्हा अशा प्रकारच्या संख्या दिलेल्या असतील आणि त्यांचा कमी जास्तपणा किंवा लहान मोठेपणा बघायचा असेल तेव्हा आपण कुठून सुरुवात करतो. आपण त्यांच्या स्थानिक किमतीपासून आणि सगळ्यात मोठ्या स्थानिक किमतीपासून सुरुवात करतो. म्हणजेच इथे मी सर्वात पहिले 1000 या स्थानाची किंमत बघेन आणि 1000 या स्थानावरती आपण बघू शकतो तिन्हीमध्ये 222 हा आकडा आहे. आता यापुढे आपण शतक स्थानच्या संख्या बघूया. तर शतक स्थानावरती आपल्याला भारतीय गेंडा या प्राण्याचं वजन सगळ्यात कमी दिसतंय, कारण त्याचं वजन हे 2190 आहे आणि त्यातील शतक स्थानची संख्या 1 आहे.
आणि बाकीच्या दोघांमध्ये ती 2 आहे. म्हणून आपण लिहून घेऊया की 2190 म्हणजेच पहिला स्थान ज्याचं होतं ते भारतीय गेंड्याचं वजन हे सगळ्यात कमी आहे आणि आपल्या यादीत हा सगळ्यात कमी वजनाचा प्राणी सर्वात वर आहे. आता आपण बघूया की यानंतर कुठला प्राणी येतो. आशियाई हत्तीचं पिल्लू याचं वजन बघा किती आहे, तर ते या म्हशीच्या वजनापेक्षा 8 किलो कमी आहे. म्हणजे आपण इथे एकक स्थानाची जर तुलना केली तर आपल्याला कळेल या स्थानावरती इथे 0 आहे आणि इथे 8 आहे. म्हणजेच आपल्याला मिळालं की हे आशियाई हत्तीचं पिल्लू हे म्हशीपेक्षा थोडंसं कमी वजनाचं आहे आणि म्हणून ते 3ऱ्या स्थानावरती होतं. म्हणून आपण इथे लिहून घेऊया की 3रं स्थान हे आपल्या यादीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आलेलं आहे आणि यापुढे राहिलेलं या म्हशीचं स्थान म्हणजेच 2 नंबरचं स्थान आपण इथे लिहून घेऊया आणि ते आहे 2208. आणि आपल्याला ही यादी मिळाली अशा प्रकारे, ज्यामध्ये सगळ्यात कमी वजनाचा प्राणी सगळ्यात वर आहे, नंतर त्यापेक्षा जड असलेला प्राणी आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात जड असलेला प्राणी आहे. याप्रमाणे आपल्याला ही यादी मिळाली. छान. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. तर शेवटचा प्रश्न आपल्याला काय विचारतोय, हिमालयातील शिखरांची उंची. आणि इथे बघा आपल्याला खाली एक तक्ता दिलेला आहे आणि यामध्ये 3 प्रसिद्ध शिखरांची उंची दिलेली आहे आणि इथे पर्वत शिखरं आहेत. माउंट एव्हरेस्ट आणि त्याची उंची इथे मीटरमध्ये दिली आहे. कांचनगंगा त्याची सुद्धा इथे उंची दिली आहे आणि हिंदुकुश याची सुद्धा उंची इथे मीटरमध्ये दिली आहे. आता संगीता म्हणून एक मुलगी आहे, ती एका नवीन शिखराच्या उंचीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला माहिती आहे की हे शिखर कांचनगंगापेक्षा उंच आहे पण माउंट एव्हरेस्टपेक्षा लहान आहे. तर यापुढे प्रश्न काय विचारतो, तर संगीता या शिखराच्या उंचीसाठी कोणता आकडा सुचवू शकते आणि रिकाम्या जागेमध्ये आपल्याला एक संख्या लिहायची आहे, पूर्ण संख्या लिहायची आहे. तर मला सांगा इथे कुठली संख्या येईल. आता आपण बघूया की कांचनगंगापेक्षा उंच पण माउंट एव्हरेस्टपेक्षा लहान म्हणजेच त्या पर्वत शिखराची उंची ही या 2 शिखरांच्या मध्ये कुठेतरी असेल. म्हणजेच 8586 ही उंची कांचनगंगाची आहे आणि 8848 ही उंची माउंट एव्हरेस्टची आहे. आणि या दोघांमधली उंची जर आपल्याला विचारलेली आहे तर या दोघांमधला आपण कोणताही एक आकडा घेऊ शकतो. जसं की मी घेऊ शकतो 8600 किंवा मी घेऊ शकतो 8500. इथे 86 आहे तर मी 87 पण घेऊ शकतो किंवा घेऊ शकतो 8775 किंवा मी घेऊ शकतो 8800. इथे 48 आहे तर मी 47 पण घेऊ शकतो. म्हणजेच आपण 8587 ते 8847 यापैकी कोणतीही संख्या ही या रिकाम्या जागेमध्ये लिहू शकतो आणि आपलं उत्तर बरोबर येईल. म्हणजे आपल्याला इथे समजलेलं आहे की आपल्याला जर उंचीचा अंदाज लावायचा आहे आणि तो 2 संख्यांच्या दरम्यानचा विचारलेला आहे तर तो त्या 2 संख्यांच्या दरम्यानचा कोणताही आकडा असू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे सुद्धा उदाहरण सोडवलेलं आहे.